शिरूर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीत लंगेवाडी येथे आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:16 भीषण अपघात घडलेला आहे. लोखंडी फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कैलास मारुती गायकवाड या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कैलास मारुती गायकवाड हे आपली दुचाकी क्रमांक MH12PY 3158 वरून करडे बाजूकडून निमोनेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH16 AM 7806 हा अज्ञात चालक भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता. या ट्रॅक्टरने कैलास गायकवाड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या मांडीवरून नडगीपर्यंत दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांना अतिशय गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अपघातानंतर संबंधित ट्रॅक्टर चालकांनी कोणतीही मदत न करता अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे या परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ विलास मारुती गायकवाड वय 54 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार निमोने, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. परिसरातील नागरिक, प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. ग्रामीण भागातील अरुंद रस्ते, अवजड वाहनांचा वेग आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष अशा अपघातांमध्ये वाढ होत असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून नियमांचे पालन करावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. तर ही होती शिरूर तालुक्यातील करडे येथील दुर्दैवी अपघाताची बातमी. अशाच ताज्या, स्थानिक आणि विश्वासार्ह